प्रतिवादीने अविभाजित हिस्सा विकत घेतला, तो मालमत्तेत प्रवेश करू शकत नाही. तोंडी वाटणी झाली आहे. माझा पक्षकार मालक आणि कब्जेदार आहे. प्रतिवादीला मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. दोन भावांची एक मिळकत असते आणि त्या दोन भावांच्या मिळकतीमधील एका भावाचा जो हिस्सा असतो, उतार्यावर दोन भावांची नावं आहेत आणि उदाहरणार्थ 2 एकर जमीन आहे, तर त्यातला एक भाऊ जो आहे तो आपल्या हिश्श्याची 1 एकर मिळकत जी आहे तो त्रयस्थ व्यक्तीला विक्री करतो. मग तो शेजारी असेल, गावातला असेल, कोणाला त्या मिळकतीचं 1 एकर मिळकतीचं खरेदी खत दिलं जातं. त्याला दुसऱ्या भावाची संमती नसते आणि ते अविभक्त हिस्सा म्हणून, म्हणजे वाटप न झालेला हिस्सा म्हणून अविभक्त हिस्साचं खरेदी खत जे आहे ते नोंदवलं जातं. ते खरेदी खत नोंदवल्यानंतर ज्यांनी खरेदी घेतली त्यांचं नाव सुद्धा 7/12च्या उतार्यावर त्या दुसऱ्या भावासोबत जे आहे ते नोंदवलं जातं. त्याची म्युटेशन एंट्री होती. मग मित्रांनो, जेव्हा अशी परिस्थिती येते की मिळकतीचं खरेदी खत झालेलं आहे, मिळकतीचं खरेदी खताप्रमाणे एकत्रामध्ये त्या खरेदीदाराचं नाव सुद्धा नोंदलेलं आहे, तर मग या परिस्थितीमध्ये जेव्हा जो भाऊ असतो ज्याची मिळकत शिल्लक आहे, तर तो एक दावा घेऊन येतो आणि तो असं म्हणतो की ही मिळकत मला अग्रहक्काने खरेदी घेण्याचा अधिकार आहे आणि जे खरेदी खत करून दिलेलं आहे ते बेकायदेशीर आहे, मी त्याच गटातला आहे, सहहिस्सेदार आहे, मला ती मिळकत अग्रहक्काने खरेदी घेण्याचा अधिकार असताना हे बेकायदेशीर असं खरेदी खत जे आहे ते नोंदवून दिलेलं आहे, ते खरेदी खत रद्द करावं आणि मी या मिळकतीचा अग्रहक्काने खरेदी घेण्यास तयार आहे शासकीय किमतीने आणि त्यामुळे जे आहे ती मला त्या मिळकतीचं खरेदी खत होऊन मिळावं. जेव्हा अशा प्रकारचा दावा दाखल केला जातो त्याच्यामध्ये आणखी एक मागणी असते, ती म्हणजे की जॉईंट पोझिशन होतं, दिशा ठरलेल्या नाहीत, त्यामुळं माझ्या कब्जे वहिवाटीला त्यांनी हरकत अडथळा करू नये आणि त्यांनी त्या मिळकतीमध्ये येऊन कब्जे वहिवाट करू नये ज्यांनी खरेदी घेतली त्यांनी. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही तर बरोबर अर्धा हिस्सा घेतलेला आहे, आम्ही तर एका भावाचाच हिस्सा घेतलेला आहे, त्यांना तेवढ्या क्षेत्राची मालकी होती, त्यांना तेवढ्या क्षेत्राचा कब्जा होता, तेवढाच आम्ही खरेदीनं घेतलेला आहे, मग आम्ही त्या मिळकतीमध्ये जाऊन वहिवाटायचं नाही असं तो दुसरा भाऊ का म्हणतो आणि त्याला तसं म्हणता येईल का? या प्रश्नाचं उत्तर त्यासोबतच जेव्हा अशा प्रकारचा दावा दाखल केला जाईल तर त्यावेळी खरेदीदारांनी नेमकं काय केलं पाहिजे, काय करणं अपेक्षित आहे, याबद्दल सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचा दावा दाखल केला जातो त्यावेळी खरेदीदाराच्या मनामध्ये हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की मी तर एका भावाच्या हिश्श्याचंच खरेदी घेतलेलं आहे, क्षेत्र तेवढंच खरेदी घेतलेलं आहे, तर मग मी त्या मिळकतीमध्ये का जाऊ शकत नाही? तर सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ असं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सुद्धा असे आहेत की जोपर्यंत वाटप केलं जात नाही तोपर्यंत त्या खरेदीदाराला त्या अविभक्त हिश्श्यामध्ये कब्जा घालता येत नाही किंवा कब्जा करता येत नाही. त्या खरेदीदारापुढं असा पर्याय असतो की त्यांनी वाटपाचा दावा दाखल करणं आणि माननीय कोर्टामधून त्या मिळकतीचे दिशा जी आहे ती फिक्स करून घेणं वाटपामध्ये, त्यानंतरच त्यांना विशिष्ट दिशेचा कब्जा मिळेल आणि ते वाटप होईपर्यंत त्यांना जे आहे ते मनाई मागता येत नाही, मी त्या कब्जामध्ये आहे असं म्हणता येत नाही. मग याला पर्याय काय? तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असा बचाव घेतला जातो की या मिळकतीचं 2 भावामध्ये आपसात तोंडी वाटप झालेलं होतं. पूर्व बाजूची एका भावाने घेतलेली होती, पश्चिम बाजूची तोंडी वाटपामध्ये दुसऱ्या भावाने घेतली होती, दोघांच्या स्वतंत्र वहिवाटी आहेत, दोघांची आपापल्या हिश्श्यामध्ये घरं आहेत आणि फक्त कागदोपत्री 7/12चा उतारा जो आहे तो एकत्रात आहे. हा पहिला बचाव त्या खरेदीदाराकडून घेतला जातो आणि त्यामुळं वाटप मागण्याची आवश्यकता नाही. जरी दस्ता खरेदी दस्तामध्ये जरी 7/12च्या उतार्यावर जे आहे ती एकत्रात नाव असलं आणि खरेदी खतामध्ये अविभक्त हिस्सा लिहिलेला असला तरी सुद्धा या विशिष्ट दिशेची जी आहे ती मला मालकी मिळालेली आहे, कब्जा मिळालेला आहे. जेव्हा अशा प्रकारचा बचाव घेतला जातो त्यावेळी जर मेहरबान कोर्टाने असं ग्राह्य मानलं मेहरबान कोर्टासमोर आलेल्या पुराव्यावरून की स्ट्रेंजर परचेसर जे आहेत, जे त्रयस्थ खरेदीदार जे आहेत, तर त्यांनी वाटप केल्याशिवाय दावा मिळकतीमध्ये प्रवेश करू नये अशा स्वरूपाची जर आदेश
केले भविष्य काळामध्ये दाव्याच्या अंतिम न्याय निर्णयानंतर, त्याला 2, 4, 5 वर्ष लागतात. आपल्याला माहित आहे की दावा जास्त दिवस चालतो. आणि मग त्यावेळी असे आदेश केले तर त्यानंतर जे आहे ते त्या स्ट्रेंजर परचेसरला ज्यांनी खरेदी घेतला अविभक्त हिस्सा त्यांच्या पुढं हाच पुन्हा पर्याय जो आहे तो शिल्लक राहतो. म्हणून ज्यांनी अविभक्त हिस्सा खरेदी घेतलेला आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी हा जो मी आधीचा बचाव सांगितला, जर तशी परिस्थिती असेल, स्वतंत्र वहिवाटी असतील, त्यामध्ये काही घरं वस्त्या असतील आणि त्याच्यासह जर का मिळकत घेतलेली असेल तर तसं आपण त्याच्यामध्ये बचाव घेऊ शकतो, परंतु तो कागदोपत्री नसतो. परंतु त्यासोबतच त्या खरेदीदाराने त्या दाव्यामध्ये वादीच्या प्रतिदावा स्वतःचा करणे हे कधीही फायदेशीर ठरते. म्हणजे जो दावा वादीने केलेला आहे त्या वादीच्या दाव्याला आपलं म्हणणं देताना, ज्याला कैफियत असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये रिटर्न स्टेटमेंट असं म्हटलं जातं, तर ती देत असताना त्या आपल्या रिटर्न स्टेटमेंट सोबत प्रतिदावा आपला करावा. प्रतिवादीने वादीच्या दाव्याच्या विरुद्ध त्याच दाव्यामध्ये प्रतिदावा करता येतो तो करावा. आणि ज्याच्यामध्ये तो ही जी सगळी हकीकत आहे ती मांडू शकतो की तोंडी वाटप झालेलं होतं, विशिष्ट दिशेची माझ्या कब्जामध्ये आहे आणि मी ऑलरेडी कब्जामध्ये आहे जर ते असतील तर. त्यासोबतच त्या प्रतिदाव्यामध्ये एक वैकल्पिक मागणी सुद्धा अशी करता येते की जर मेहरबान कोर्टाचं मत असं झालं की या मिळकतीचं अद्याप वाटप झालेलं नाही आणि वाटप झालेलं नसल्यामुळं दिशा निश्चित झालेल्या नाहीत, अविभक्त क्षेत्राचा मी मालक तर आहे, परंतु जर का मेहरबान कोर्टाचं मत असं झालं की मला कोणत्याही क्षेत्राचा कब्जा मिळालेला नाही, तर त्या परिस्थितीमध्ये या मिळकतीचं वाटप करण्यात यावं आणि वाटपाद्वारे ज्यांचा हिस्सा मी खरेदी घेतलेला आहे त्या हिश्श्याची मिळकत वाटप करून माझ्या ताब्यात द्यावी. असं केल्यामुळं दाव्याचा निकाल लागल्यानंतर आणि माननीय कोर्ट त्या निष्कर्षाला आल्यानंतर पुन्हा नवीन दावा करण्याच्या ऐवजी जर वादीनं केलेल्या दाव्यामध्येच अशा स्वरूपाचा प्रतिदावा जर केला तर वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि आपण जर हे सिद्ध नाही करू शकलो की स्वतंत्र कब्जा आहे, कारण कागदोपत्री तर पूर्ण एकत्र असतं, सामायिक असतं, त्यामुळे ते सिद्ध करणं अवघड जातं, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला किमान त्याच दाव्यामध्ये आपल्या प्रतिदाव्याद्वारे जी आपण मागणी केलेली आहे ती माननीय कोर्ट मंजूर करू शकेल जर आपण आपली मालकी जी आहे ती सिद्ध केली तर. आणि जी अग्रहक्काची मागणी जी आहे वादीची ती फेटाळण्यात आली तर. म्हणून या दोन्ही गोष्टी त्या दाव्यामध्येच होतील, प्रतिदाव्याद्वारे त्या करता येतील. कारण नाहीतर नंतर जे आहे ते आपण कब्जामध्येच नाही असं एकदा कोर्टाने ठरवलं आणि वाटप केल्याशिवाय त्या खरेदीदाराने त्या मिळकतीच्या कब्जामध्ये जाऊ नये, वादीच्या मिळकतीच्या कब्जेवटीला हरकत अडथळा करू नये असा जर आदेश केला तर पुढे या सगळ्या गुंतागुंती होतील. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.